आपले धम्मगुरू पोटाच्या तिडकीनं जीवाच्या तिडकीनं आंदोलन करत आहेत आणि त्याला जे रुलिंग सरकार जे आहे त्याला प्रतिसाद देत नाही। या निमित्तानं आपण आपल्या केज शहरामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ, त्यांच्याच मार्फत मुख्यमंत्री बिहार, त्याचप्रमाणे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आहोत आणि सरकारला जागं करणार आहोत। त्यामुळं आता आपण कार्यालयामध्ये जाऊन माननीय तहसीलदार साहेबांना जे काही आपण लिखित केलेलं आहे, आपण स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत, त्यांचं निवेदन देऊन सरकारला जाग आणूया। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा। बौद्ध गया ही आमचीच आहे, आमचीच आहे, आमचीच आहे। बौद्ध गया महाबोधी विहार हे आमचंच आहे, आमचंच आहे, आमचंच आहे। अरे नीतीश तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। भारतीय संविधान जिंदाबाद, 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 भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। बोधगयाचं अतिक्रमण हटवलंच पाहिजे, हटवलंच पाहिजे, हटवलंच पाहिजे, बोधगयाचं अतिक्रमण हटवलंच पाहिजे, हटवलंच पाहिजे, हटवलंच पाहिजे। तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली, केवळ महाराष्ट्राचं नाही, भारताचं नाही, तर पूर्ण विश्वभरातील बौद्ध लोकांचं ते एक पवित्र असं स्थान आहे, आशास्थान आहे, आदरस्थान आहे। अशा स्थानावर फक्त बौद्धांचं तिथं पूर्ण नियंत्रण असावं, यासाठी बोधगया मंदिर अधिनियम 1949 हा रद्द झाला पाहिजे। हा जर रद्द झाला तर त्या ठिकाणी बौद्धांचं पूर्ण नियंत्रण या बौद्धांच्या आशास्थानावर, श्रद्धास्थानावर होईल। यासाठी जवळपास सप्टेंबर 2024 पासून बिहार या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून फेब्रुवारी 2025 पासून ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीने आमरण उपोषण, विविध आंदोलनं सुरू आहेत आणि त्याला एक सपोर्ट म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी त्याला सपोर्ट करण्यासाठी आजची ही एक रॅली आम्ही काढलेली आहे आणि निर्णय घेणाऱ्यापर्यंत, लोकांपर्यंत हे पोहोचवणार। आणखीन याची कोणतीही दखल घेतलेली नाही। आम्ही सर्व बौद्ध बांधव या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत। त्या धर्माचं ते स्थळ आहे, त्या धर्माचा तिथं अधिकार असावा, या रास्त मागणीसाठी ही आमची आजची हे निवेदन आणि ही रॅली या ठिकाणी आहे। आज आपण पाहतोय केज तहसीलच्या या कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा केज शाखेच्या वतीनं एक अनोखं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या आंदोलनाची मागणी की बिहारमध्ये आपल्याला माहिती बौद्ध गया हे बौद्ध धर्मियांचं अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण आहे। खरं तर गौतम बुद्धांच्या शिकवणीचा एक मूळ या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून आज या ठिकाणी या परिसरामध्ये केंद्र शासनाने जे काही अनधिकृत निर्णय घेतलेले आहेत ते ताबडतोब रद्द करावेत आणि त्या ठिकाणी होणारे अतिक्रमणं किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण तात्काळ गव्हर्नमेंटनं, केंद्र शासनानं लक्ष देऊन पार पाडाव्यात। यासाठी हे सगळे बौद्ध अनुयायी आणि विशेषतः भारतीय बौद्ध महासभेचे केज शाखेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत। आता त्यांनी आपण बघितलं असेल की जे मागण्या आहेत त्यांनी आपल्या या आत्ताच्याच निवेदनातून ठेवलेले आहेत आणि आता ते निवेदन केज तहसीलदार यांना देऊन वरिष्ठाकडे किंवा वरिष्ठ पातळीवर शासनाच्या ते मागणी करणार आहेत। आता ते सर्वच या ठिकाणी केज तहसीलदारला रीतसर आपलं निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर करणार आहेत।